नमस्कार. तर हे आहे आमचं संडे मॉर्निंगचं घर. कोणी कलरिंग करतं आहे, कोणी कॉलर बोलतं आहे, तर कुठे कोणीतरी किचनमध्ये काम करतं आहे. ही मज्जा आहे की आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांमुळे. आज आमच्याकडे माझ्या बहिणी अशा सगळ्या आल्या होत्या. ओन्ली गर्ल्स गँग. खूप मजा येत होती. हे आता सगळे एकेकाने पदार्थ बनवले, त्याची टेस्टिंगची वेळ चालू होती आणि त्याचसोबत लोणचं घरात कसं आहे आणि कसं नाही याची मोठी गहन चर्चा चालू होती. आता सध्या लोणच्याची परिस्थिती घरात काय आहे याच्यावर मी त्यांना एकदम मनापासून लेक्चर देऊन सांगत होती. ही मजा. त्यानंतर वेळ आली ती बाहेर जायची, ऑफकोर्स मुंबई फिरायची. त्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड होतो. आमच्यातली निम्मी गँग ही ऑलरेडी पुढे गेली होती. त्यांना शॉपिंग करायची होती. शॉपिंगला खूप वेळ लागतो म्हणून आम्ही 2 तास आधी पाठवून दिलेलं. त्या बँड्रा, हिल रोड, लिंकिंग रोड अशा ठिकाणी शॉपिंगला गेल्या. आणि आमच्याकडे छोटी छोटी 2 पिल्लू असल्यामुळे आम्ही मात्र सरळ CST जाणंच पसंत केलं. व त्यासाठी आम्ही रिक्षा, ट्रेन आणि डबल डेकरचाही अनुभव घेतला. आणि त्या ठिकाणी आम्ही मग सगळ्याजणी उरलेली गँग पण भेटलो. मुंबई फिरणं विथ फॅमिली ही खूप एक मज्जाच असते. इथे आमची छोटीशी व्हिडिओग्राफर आमची व्हिडिओ काढत होती, फोटो काढत होती. आणि आम्ही इथे स्पृहाला काहीतरी सांगत होतो. नंतर तिने सांगितलं आता माझाही व्हिडिओ घ्या. ही अशी ट्रेनमध्ये मजा मस्ती करत होते सगळेजणं. हे आमचे फोटोज. त्यानंतर ही डबल डेकरमध्ये बसण्याची मजा. CST रेल्वे स्टेशनच्या बाजूला CST बस स्टँड आहे. तिथून ह्या डबल डेकरच्या बस मिळतात. काय मजा येते. फुल AC बस. शिवाय वरच्या फ्लोअरवरून मुंबई बघणं हा अनुभव आहे. खूप मस्त. एकदा एक्सपिरियन्स केलाच पाहिजे. ह्या बसमधून नरिमन खूप खूप सुंदर दिसतो. खूपच म्हणजे डबल डेकर सहज म्हणून पूर्ण चक्कर जरी मारून आलात ना तरी मज्जा येईल. ही संध्याकाळची मुंबई, त्यात स्पेशली नरिमन पॉईंट. मस्त गार वारे, निसर्गाच्या सानिध्यात खूप मजा येत होती. खूप छान क्लायमेट होतं इथे. आम्ही सनसेट पाहिला आणि फोटो सेशन ऑफकोर्स झालं. नंतर मुंबईवर इथं म्हणजे गहन चर्चा चालू आहे. याला नरिमन पॉईंट ट्विन्स नेकलेस का म्हणतात ह्या गोष्टीवर. आणि मी मस्त रिलॅक्स बसून घेतलं. इथे बसून त्या मस्त येणाऱ्या वाऱ्यांची मजा घेत होत्या. शिवाय हे दगड असे का अशा दोघी बहिणींची खूप गहन चर्चा चालू होती, जी ऐकून आम्हाला हसू थांबलं नाही. शेवटी आम्ही चौपाटीकडे जायला निघालो. चौपाटी ही ह्या पॉईंटपासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर लांब होती. पण दोघींचा उत्साह इतका होता, कुठेच कसत का असेना, पण आम्ही पायी चालत तिथपर्यंत गेलो. जाताना मात्र वाटेत सुंदर अशा LED लाईटच्या डिझाईन दिसल्या. ते जे 2-2.5 किलोमीटर चालत आलो ना, त्याचा थकवाच इतके खेळली ग्रीवा आणि स्पृहा. आणि खूप सुंदर डिझाईन्स होत्या ह्या LED लाईट्सच्या. आणि इथून ह्या डिझाईन बघून ग्रीवाने डिक्लेअर केलं आपण हे आपल्या घरासाठी घेऊन टाकूया. स्पृहालाही काही खेळाचा मोह आवरला गेला नाही. खरंच खूप सुंदर जवळपास 7-8 LED लाईट वेगवेगळे होते. बराच मोठा परिसरांनी कव्हर केला होता. काहीतरी समथिंग डिफरंट आहे आम्हाला बघायला मिळाल्यामुळे आमचे 20 मिनटं इथेच गेले. आणि 20 मिनटं त्यामुळे चालून फिरून इतक्या दमल्या होत्या. चौपाटीवर जाताच त्यांना लागली होती भूक. माती आणि पाणी खेळण्याआधी त्यांनी ऑर्डर दिली आता आधी मग काहीतरी खाऊन घेऊया. आम्ही घरून अशी भेळ आणलीच होती. नेहमीच्या एक्सपिरियन्सवरून माहितीच होतं. शिवाय पराठेही बनवून आणले होते घरून. तरी पण चौपाटीचं काहीतरी हवंच म्हणून आम्ही तिथे घेतली होती पावभाजी तिथली तशी ओकेच होती, पण काहीतरी हवंच ना चौपाटीवरचं. आणि ग्रीवाने खूप छान मार्ग शोधला. आज मला मोबाईल नको,
माती माती खेळते आणि एक एक घास खाते. अशा प्रकारे हा तिचा खाण्याचा पराक्रम चाललेला. माती आणि जेवण मग तू रोजचा एक स्नॅप आणि 2 घास जरा जास्तच गेले तिला. खेळण्यामध्ये कळतच नाही. ग्रीवाला जेवण भरवत असताना आमच्या दोघींची चर्चा चालू मग तू होती. रोज ते एक ते स्नॅप पण टाकायवर स्नॅपचॅट त्याच्याने विषयी. काय होतं? मग आमच्या ह्या गहन त्याच्याने काय होतं चर्चेनंतर हर्षू? आम्ही असं ठरवलं, ग्रीवाचं जेवण झालं की आपण मस्त पाणी बघायला जाऊ. आपल्याला भिजायचं तर नाहीच आहे, या दृढ निश्चयाने आम्ही गेलो होतो. आपली नंबर असतात आणि ना पुढे फक्त. काय झालं ते तुम्ही बघाच. काय आमची मज्जा आली. व्हिडिओ हा शेवटपर्यंत मी बघा. स्नॅपला- हा आमचा फॅमिली व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता ग्रीवाच्या जेवणानंतर आमची वेळ होती ती खेळण्याची. आम्ही आधी ठरवलं पाण्यात जाण्याच्या आधी आपण इथेच खेळूया. खेळण्यात आम्ही मस्त ग्रीवावर वेगवेगळे प्रयोग करत होतो. ग्रीवाला ॲक्च्युली माती सोडून आमच्यात असे प्रयोग करण्यात इंटरेस्ट नव्हता, पण तरी ती खेळत होती त्यामुळे मजा येत होती. त्यानंतर आम्ही ठरवलं की पाणी तर बघून येऊया. अगदी जवळच पाणी असल्यामुळे आम्ही समुद्राजवळ गेलो. मग हळूहळू करत असं आम्ही हळूहळू पाण्याजवळ जात राहिलो आणि ऑफकोर्स आम्ही भिजल्याशिवाय काहीच राहिलो नाहीच. ग्रीवात आमची पूर्ण भिजली, पण मला माहिती होतं ह्या दोघींना भिजायला आवडतंच म्हणून मी ऑलरेडी माझे कपडे कॅरी केले होते. मुलं असल्यावर ही अशी सोय करावीच लागते. त्यांचं खाण्याचं घ्या, त्यांचं फार एक्झर्शन होणार नाही याच्याकडे काळजी घ्या. त्यांचे कपडे कॅरी करा, त्यांना एन्जॉय वाटेल अशा ठिकाणी जा, हे काम असतं. पण इथे खूप मजा आली. खूप सुंदर असं लाटांवर एन्जॉय करण्यात काहीतरी एक वेगळाच अनुभव होता. मुंबई, त्यात नरिमन पॉईंट, जुहू चौपाटी, काय नाव आहे एक का? नंबर. स्पृहाने इथे तिचं काहीतरी नाव लिहिलं होतं. इथे ती दाखवण्यात खूप इंटरेस्टेड होती, सगळ्यांनाच दाखवणं. पण लाट आली आणि आमचं नाव गेलं. म्हणून बराच वेळ खेळलो. पुन्हा आम्ही सामानाकडे गेलो, पुन्हा आलो. शिवाय आम्ही इथे एक रीलही केली. सगळ्याजण मिळून पाण्यात जाण्याचं ठरवलं आणि लाटांवर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही आमच्या उरलेल्या गँगचं इथे वाट बघत होतो. तर वाट बघण्याचा वेळ कसा मस्तीत गेला आमचं आम्हालाच कळलं नाही. इतकी मजा आली ह्या चौपाटीवर. स्पृहाने बरेच सारे गेम आणले होते, मातीचे खेळणे आणले होते. ते एक एक खेळण्यात करण्यात इतका वेळ गेला की रात्रीचे ऑलमोस्ट 11 वाजले होते. तरीही मुंबई बघा अगदी फ्रेश, उत्साही, आनंदी होती. माझा नंबर. असं वाटतच नव्हतं की इतका उशीर झाला आहे. त्या तिघींची इकडे वेगळीच मस्ती मजा चालू आहे. काय नाचत होत्या, गात होत्या, काय त्यांची मस्ती चालली होती पाण्यासोबत. फुल धमालची संध्याकाळ होती. त्यानंतर आम्ही परत जायचं ठरवलं आणि पुन्हा त्याच वाटेने गेलो जिथे ते LED लाईट्सच्या डिझाईन होत्या. परत मुलींनी तशीच मजा केली जसं त्या पुन्हा पहिल्यांदाच बघताय. आणि मग आम्ही जाऊन पोचलो ते गेटवे ऑफ इंडियाला. पण बराच उशीर झाल्यामुळे गेटवे हे बंद होतं. गेटवेला जरा लाईटिंग करायला हवी. ताज पुढे नाही तर त्याचं फिक्कं फिक्कं वाटतं. तरीही आम्ही बाहेरून फोटो काढले. आमची गँग इथे भेटली आम्हाला. सगळ्यांनी इथे एन्जॉय केला. नंतर खाऊ गल्लीला गेलो. तिथून आपल्या CST स्टेशनहून घरी. अशा प्रकारे अ डे इन मुंबई खूप मस्त होता. हा एक्सपिरियन्स खूप छान होता. ओन्ली गर्ल्स गँगसोबत. हे ताज हॉटेल, तिथली कुंडी आम्हाला खूप आवडली. पप्पाचं तिच्या ताज. ओल्ड न्यू दोन्ही ताज हॉटेल होते. त्याच्यासमोरचा हा व्ह्यू एक नंबर. तिथे चहा प्यायला मात्र मज्जा आली. मस्त चहा मिळतो रात्रीचा तिथे. अगदी 12-1 पर्यंत पण मुंबई ही काही हे होत नाही. इथे आमची फॅमिली टाईमपास चालू होता.
असाच कोण कोणाचे नाव घेत होतं, कोण कोणाची मस्ती करत होतं. बाईकला क्वालिटी टाईम स्पेंड केल्यावर आम्ही सरळ CST स्टेशनला गेलो. हे बघा इथे आमच्या वहिनी डॉन चिडल्या होत्या आमच्या बहिणीच्या एकीवर आणि तिने बहिणीचा गळा धरला, पण कळलं नाही वहिनीला मागे मोठी बहीण आहे. हमने धमकी दी उनको फिर माझी बना देंगे. असेच गंमत जम्मत चालू होती. खूप फन होती याच्यात पण. आणि हे आमचे फोटो सेशन. नंतर वेळ आली ही या सगळ्यांची निघायची. मग आपल्या प्रथेप्रमाणे हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून घेतली. त्याच्यात मध्ये मध्ये ग्रीवाची मजा चालूच होती. तिलाही हे सगळं करायचंच होतं. ह्या नवीन लग्न झालेल्या तिघी सुवासिनी होत्या. इथे मी फक्त साडी न देता त्यांना ड्रेस दिले, जेणेकरून त्यांनी वापरलं पाहिजे. ह्या 3 सुवासिनींनंतर मी माझ्या बहिणीलाही ड्रेस दिला आणि आम्ही सगळ्यांनी हे ड्रेस घालून फोटो, व्हिडिओ, रील सगळे प्रकार केले. खूप मजा आली. मग वेळ होती यांना निरोप द्यायची. एक एक करून ह्या सगळ्या गेल्या. कोणी नाशिकला, कोणी मुंबईकरच आहे, कोणी ठाणेकरच आहे, तर कोणी थांबूनच केलं. आता बाई माझ्या बहिणीचा ही माझ्या बहिणीला सप्रेम भेट. तुझी थोडी ना ओटी भरणार आहे मी. ओटी भरायची वेळ लवकर येऊ दे. तू सगळे जण हलवू बी शकत नाही. बॉडी बिल्डर आहे ती. विचार बरं. हो विचार बरं. लाव बरं हात मामी. हात लाव. लावला संपला. मामी कसा जोक काय होता मला कळेल.